समृद्धीसाठी ब्ल्यू पेन, समृद्धीसाठी ब्राऊन, सर्वांना मनस्वी जगतासाठी हा रेड कलर, प्रथम साठी पर्पल कलर, करण साठी ग्रीन कलर आणि चिन्ह कुठे आहे तुमचं? राईट. चिन्ह आहे चिन्ह राईट आहे. तुम्हाला राईट करायचं आहे, पण ज्याचा जो कलर आहे त्याला तुम्हाला मत द्यायचं आहे. त्या कलर मात्र लक्षात ठेवायचा, त्यानं राईट करायचं. काय सुरू काम आहे ना? हे 5 मिनिट ठेवत आहे, इथून चिठ्ठी घ्यायची, त्याला मतदान करायचं, त्या कलरनी त्याला राईट करायचं. राईट केल्यावर पुढे करायची आणि बरोबर केल्यावर त्या ऑप्शनमध्ये तोंड बंद करणं सही आहे तू. काम आहे. तुला या गोष्टी समजलं नाहीये इंग्लिश. हाताची घडी करा बाकीचे. तोंड बंद ठेवा फक्त. चला नंबर 1 कोण आहे? सहाव्या वर्गाला राईटच करायचं आहे. फक्त पेन लक्षात ठेवा, कलर लक्षात ठेवा. सेकंड नंबर कोण आहे? नाव नाही लिहायचं आहे, कोणतं काही करायचं नाहीये, राईट करायचं आहे. तुमचं चिन्ह राईट आहे. सहावा वर्ग त्यात झालं ते बसा खाली. करायची घडी गेली की तिथं आणखी टाकून द्यायची. या चौथी एक बाई नंतर येतं का कोण वोटिंग करू शकतो? वोटिंग तुम्ही करू शकता का? करू शकतो? तुम्ही वोटिंग करू शकता का? मग कोण करू शकतो वोटिंग? वेदांचा कलर आहे ऑरेंज. वेदांचा कलर ऑरेंज. वैदगीचा कलर आहे पिंक. वैदगीचा कलर पिंक आणि जीविकाचा कलर आहे ब्लॅक आणि चिन्ह आहे मल्टिप्लायचं. चिन्ह कसं आहे? मल्टिप्लाय. अजून कोणाला काही प्रॉब्लेम नाही? 3च उमेदवार आहे. किती उमेदवार आहे? 3. जिंकण्यासाठी कमीत कमी 50% पाहिजे.
हेमांशु खाडे 4 मतं. तर सर्वात जास्त मतं हेमांशु खाडेला मिळाले. बरारे चला 3 टाळ्या वाजवून सर्वांनी समोर या विजयी उमेदवार आहे. आणि एवढ्या वर्षांनी तो या अगोदर क्लासमध्ये जेव्हा निवडणूक घेतली आम्ही वर्गामध्ये तिथे कॅप्टन म्हणूनच निवड झालेली होती. त्याचं काम चांगलं आहे म्हणून हा वर्ग चौथा इथं दोघीच जरी उभ्या होत्या त्याच्यामुळे या वर्गात एकूण वोटिंग आहे 19 टोटल वोटर्स आहे 17 आणि वोटिंग केलं 30 त्यापैकी माही माणसाला मिळाले 30 मतं आणि भगिनी कांबळेला मिळाले केवळ तर 1 मताने भगिनी कांबळे निवडून आली. त्याच्यामुळे चौथ्या वर्गाची महिला सदस्य नाही तुळशीची लढत झाली चौथ्या वर्गात. लक्षात घ्या तुळशीची म्हणजे लगीची लढत झाली. एक वोटिंग जर इकडे असतं तर समान झाले शिक्षकाला विजयाची वर्ग 5वा एकूण टोटल वोट आहे 14. वोटिंग झाले नाही एकूण नाही वोटिंग झाले 14. टोटल वोटर्स आहेत 16. तर यामध्ये दीपिका चौधरीला मिळाले 3 वोट. वैष्णवीला वोटिंग मिळाले 2 वोट आणि वेदांत भोंगळे मिळाले 9 वोट. आता त्याचं कारण असं की 5व्या वर्गामध्ये मुलांची संख्या जास्त आहे हे की नाही आणि मुलींची संख्या कमी आहे त्याचा परिणाम थोडासा पडला असं कसं मला वाटते की नाही. वर्ग 6 टोटल वोट्स आहे 50. वोटिंग झाले 12 ठीक आहे. मिळाले 2 वोट. मिळाले 2 वोट. मिळाले 3 वोट. तर तुम्ही 7 वर्गाच्या जितक्या
पुढच्या वर्गाची आपण फक्त पाहूया बरोबर मोजली आम्ही की नाही मोजली. तिथे पाहून घे. असं होते का? कधी कधी ऑब्जेक्शन घेतलं गुलाबी वाले पुन्हा मोजणी होतात ते पण इकडे पाहून नाही इकडे माझ्या हातात टाकलेली असं. बरोबर आहे का? दुसरी गोष्ट वन वोट आणि हिरवा कलर डोंगरे 3 वोट निळा कलर निळा डोंगरे 2 वोट रेड कलर. बघा तर सांगा इकडे या ना म्हणा इथे आम्ही प्रत्यक्षात हे वोटिंगची मागणी केली म्हणा मोजणी केली की मतदान पहिले झालं होतं मतमोजणी झाली होती ती योग्य होती समजलं.